मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स हे लघु आणि मध्यम व्यावसायिकांसाठी करत असतो आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पण आम्ही काही प्रोग्राम्स करत असतो, वर्कशॉप्स करत असतो. आमचा उद्देशच हा आहे की प्रत्येक लघु आणि मध्यम व्यावसायिक हा यशस्वी झाला पाहिजे, त्याचं कुटुंबीय सुखी झालं पाहिजे. आणि हे प्रोग्राम्स आम्ही डिझाईन करत असताना भारतीय अध्यात्माला ते कसे जोडता येईल हे बघत असतो. मित्रांनो, कर्माचा एक सिद्धांत आहे आणि या कर्माच्या सिद्धांतामध्ये एक गोष्ट सांगितली जाते की तुमचं कर्म जे आहे ते कर्मफळ भोगूनच कंप्लीट होतं. म्हणजे कुठलंही कर्म हे कर्मफळाने कंप्लीट होत असतं. त्यामुळे तुमचं जे काही पूर्वसंचित कर्म आहे ते कंप्लीट होण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे त्याचं कर्मफळ. आता यामध्ये एक फार छान कॉन्सेप्ट मांडला गेलाय, तो म्हणजे ते सात्विक, राजसी किंवा तामसी या तिन्ही पद्धतीने कंप्लीट होतं. म्हणजे जर तुमचं पूर्वसंचित कर्म सात्विक पद्धतीने कंप्लीट होणार असेल तर आपण ज्याला असं म्हणून उपवास करतो, देवधर्म करतो, वेगवेगळ्या तीर्थाटनाला जातो किंवा आपण त्या प्रकारचे सात्विक कर्म करतो ज्यामधून आपलं ते कर्मफळ कंप्लीट होतं आणि ते कर्म कंप्लीट होतं, कारण कर्माची सायकल आहे. दुसरा कॉन्सेप्ट त्यामध्ये दुसरं जे प्रकारचं कर्म सांगितलंय ते म्हणजे राजसी. राजसी म्हणजे मेहनत घेणं, सतत कार्यात असणं. म्हणजे तुम्ही दुसऱ्यासाठी मेहनत घ्याल, दुसऱ्याला काम कराल, दुसऱ्यासाठी एखाद्या आजारी माणसाची सेवा शुश्रूषा करण्यात तुमचं बरंच आयुष्य निघून जाईल, दुसऱ्यासाठी काम करण्यामध्ये तुमचा बराचसा वेळ जाईल किंवा कुटुंबियांसाठी तुम्ही काम कराल, तुमचे भाऊ भावंडांना वाढवाल, मित्रमंडळींसाठी तुम्ही बेनिफिशियरी असाल, तर तुम्ही या प्रकारे इतरांसाठी तुमचं आयुष्य खर्च करता आणि तुमचं ते कर्म कंप्लीट होतं. आता गंमत आहे तामसीची. तामसी म्हणजे आत्मक्लेश, राग. तामसीचं कर्मफळ कंप्लीट होणं म्हणजे आजारी पडणं, लॉंग टर्म आजारी पडणं, किंवा काही माणसं दारू पितात. आपल्याला असं वाटतं की अरे काय आहे, दारू पिऊन स्वतःला एवढा त्रास का करून घेत आहेत. पण ही सुद्धा एक मेथड आहे ते कर्मफळ कंप्लीट होण्याची. एक लक्षात घ्या, या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट ही डिझाईन्ड आहे, प्रत्येक गोष्ट ही स्क्रिप्टेड आहे. या सृष्टीमध्ये एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड. प्रत्येकाचा काही ना काहीतरी रोल आहे, प्रत्येकाचा काही ना काहीतरी एक किरदार आहे आणि तो किरदार कंप्लीट करायचं मेथडॉलॉजीच यासाठी आहे की प्रत्येकाचं कर्मफळ त्याला भोगण्यासाठी किंवा ते कंप्लीट करण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म आहे. मग एखादा दारू विक्रेता जो असेल तो दारू विक्रेता त्या सगळ्या या तामसी प्रकारच्या कर्मफळांनी कंप्लीट होणाऱ्यांसाठी ती प्लॅटफॉर्म आहे तो त्याचा. ती माणसं आत्मक्लेश करून घेतात, स्वतःला त्रास होतो. काही जण अशा व्यवसायात शिरतात की ज्यांना भरपूर त्रास होतो. आपल्याला असं वाटतं की यांना कळत नाही का, हे त्यांना समजत नाही का. मग यांना एक दिवस उपरत येते. काही दिवसानंतर ते कर्मफळ कंप्लीट झाल्यानंतर ते आपोआप बाहेर पडतं. मित्रांनो, आपलं अध्यात्म जे आहे ना ते आपल्याला सुदृढ कुठे करतं किंवा सक्षम कुठे करतं, तर प्रत्येक गोष्ट ही एक कर्माचा पार्ट आहे. कर्म आणि कर्मफळ याचाच पार्ट आहे. मग तुम्ही ते कसं कंप्लीट करता यावर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे किंवा कम्प्लिशन मिळणार आहे. त्यामुळे आपण जे काही करणार आहोत, आपण जे काही आपल्या लाईफमध्ये घडतंय त्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्याचं फळ हे कंप्लीट होऊनच मिळणार आहे. म्हणून आपण पाश्चात्य याच्यामध्ये सुद्धा विचारसरणीमध्ये पण जे म्हणतो की देयर इज नथिंग राईट अँड देयर इज नथिंग रॉंग इन दिस लाईफ, एव्हरीथिंग इज जस्ट इज. जे आहे जसं आहे तसंच आहे. त्यामुळे इथे पण आपण विचार करायला हवा की एव्हरीथिंग दॅट वी आर डुईंग, एव्हरीथिंग दॅट वी आर स्क्रिप्टेड टू डू इज पार्ट ऑफ कर्म. ते कर्म कंप्लीट करण्याकरता होतं. मित्रांनो, सहज आपल्यापर्यंत हा मला विचार पोचवायचा होता म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आपल्याला आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.